सादर केलं पण तत्पुरे खूप काही बुवा बोललात तुम्ही काय सन्माननीय या ठिकाणी आमचे गुरुबंधू शिवप्रसाद राणेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची कोरस मंडळी म्हणजे त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे अजित गोसावी बुवांचे शिष्या या ठिकाणी गौरी भुसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद देतोय। रमेश दरडे नेमनवाडी मुंबई मंडल सेक्रेटरी 51 रुपयांचे पारितोषिक आहे धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे निशांत अमित कुडथरकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे राजाराम नेमन यांच्या स्मरणार्थ दीपक नेमन यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे। राजाराम नेमन यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्या चिरशांती लाभू दे अशी कुणकेश्वर महाराजांनी प्रार्थना करते धन्यवाद। बुवा बोलता बोलून गेलात काय की म्हणता त्या साऊंड वरती म्हणता आवाज ए हेरकट ए अकडे बोल माझ्या नादाक लागा नको तू समजलं त्यांका दुसरे होत ना जे तुझे बायको म्हणून जे सांगतेस ना ते त्यांका तकडे दाखव मका शिस्तीत भजन करू दे ऐकलं तू पहिलं जो साऊंड लागलो ना त्या साऊंड वरती तू फक्त अगदी पूर्व धनश्री मध्ये खायच्या रागात प्रार्थना म्हटलंच रे तुझं स्वतःचा काहीतरी दाखव ना। अरे ती प्रार्थना यमन रागात हा तशी बघलं असतं ते यमन रागात पूर्व धनश्री रागून वाटाचे साल पिंपळाक लावतं। या ठिकाणी भास्कर कुडतरकडे देखील उपस्थित आहे धन्यवाद। बुवा बोलताना आपण विचार केला पाहिजे नाही का हे म्हणता हे सांगण्याचा तात्पर्य माझा एवढाच की यांचा आवाज जरी कमी येलो आज त्यांचो तरी सादरीकरण माझा महत्वाचा होया लोकांपर्यंत माझा आवाज पोचू दे चॅनलला ऐक समजलं चॅनलला माझे शब्द ऐक तुझ्यापेक्षा तरी 500,000 तरी चढ असतले पाकिटात एवढं तुका गॅरंटी देऊन सांगतोय। त्या भानगडीत तू माका पडाक लावू नको कारण भजन करतो आम्ही तू फटियाने खेळ नाही तर खायव कर तो माझा विषय नाही। भजन करूसाठी ज्यांनी माका बोलवलं नाही म्हणजे लोकांपर्यंत माझा आवाज कसं पोचत तर ते साऊंडवाले बरोबर करतले तू उगीत त्यांच्या लोकांच्या मनात माझ्या व्यतिरिक्त काळा भरू नको आणि आजपर्यंत तू ताच केलं ए ती मैत्री घराकडे ठेवायची एकदा रणांगणात उतरलं की रणांगणात उतरलं ढाल घ्यायची ती सुरुवात करायची। बुवा लक्षात ठेवतो मोबाईल जरा साईडला ठेव आता कोण अरे 12:30 वाजले तरी ऑनलाईन हा कोण तुझा ती खायची पद्धत तुझी बसवायची त्याचा वाटला काय ते सोन्या घेऊन गोट्यातच होय हो तुका टाकेन शाप इस्कटावून लक्षात तुका किती बोलाता तेवढा बोल कारण बो हे सलग 6 कार्यक्रम मोठे नाही कारण तुका महिन्यात 30 पैकी नाही म्हटलंस तरी 25-26 तरी वारे तुझे होत म्हणजे तू पंडितच आणि तुका मी हबपच मानणार कारण तू माझं जसं मोठेपण केलं कारण समोरचं जर बुवा आपला मोठेपण करत असत की गोड गाण्याचे बुवा बाबा माईबाप भजन श्रोत्यांमुळे आज ह्या खुर्चीवरती मला स्थान भेटलेलं कारण त्यांनी माझं स्वीकार केल्याने म्हणून आज मी ह्या खुर्चीवरती बसलोय। उगीच आम्ही काहीतरी भांडणं करीत आम्ही इलव नाही हो कारण लोकांनी आपलं स्वीकार केल्याने म्हणून आज सुशांत जोईल हो काहीतरी या भजनाच्या माध्यमातून तुमका दिसता बरोबर की नाही कारण तुमच्यासारखे जाणते भजन रसिक आज आमका भेटलेत हे आमचं परम भाग्य आम्ही समजतो। माका एक गोष्ट सांगा का भरल्या बारीयेत याचा विषय नाही तू कोण असत तो त्याका माहिती भरल्या बारीयेत जो माणूस सांगू शकता की तुझ्या बुवा सामानात आग घालीन त्याची विद्वत्ता काय भजन करूची माका सांगा हा 0 म्हणजे काय त्याका भजन करू हवा काय जो माणूस सांगू शकता की तुझ्या सामानात आग घालीन त्यांनी गुरुचा नाव लावू नये आणि त्यांनी हे भजन क्षेत्र त्यांनी सोडून द्यायचं पूर्ण असं वैयक्तिक मताचो मी आहे वाईट म्हटलंच तरी झालं तू चलत राहू। दीपक पाचपुडे यांच्या स्मरणार्थ सुभाष कुरतडकर मंडळ अध्यक्ष 101 रुपयांचं पारितोषिक कारण बाबू तुझी फरमाईश आधी पहिली पूर्ण करते ह्या का घेतलं ह्या का भरपूर दिवसांनी गावलो कारण बुवा युट्यूबच्या माध्यमातून आज चॅनल बघा ना तुम्ही भजन कशा प्रकारे जाऊ दे ना एक बारी एकाच दुसरी जाऊ दे वाकड्यात होऊन दे काय ती होऊ दे उद्या काय तर स्वीकार सुशांत जोईला आमच्या पप्पांनी गणपती आणला बाबू तुझी फरमाईश हा
आमच्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकू नको बघतो चांगला टुकू नको बघतो चांगला आमच्या बाप्पाने गणपती आणला गणपती आणला शंकर आणि पार्वती आणि अकलेच झालो मारुती. आता थोड्या वेळाने तुम्ही फक्त बघित राहू काय करीत तो, कारण समोरच्या बुवाक रिस्पेक्ट देऊन आजपर्यंत भारी केलंय मी. माझी सुरुवातीक माझं वाक्य काय होता की या पवित्र स्थानावरती बुवा माका बोलवलं नाही आणि तुका बोलवलं नाही काही, पण माझं सादरीकरण म्हटलंय मी काय माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचूचं काम तुम्ही करा. तुमका राग गेलो नाही ना हो, तसं मी समोरच्या बोलतोय पण तुमका नाही आणि असं बोलतोय त्याच्या मनात निसतो घुसाकच आहे. कारण आणि माझं बोलणं स्टेट फॉरवर्ड असतं, समोर त्याच्या काळजाकच भिडक आहे. कारण तुझ्यासारखे ना कांडे चोर टपलेले चोर ह्याका कसं तरी माझ्या दाट डोळे चावानच होत ह्याका कसं तरी नाहीसो करायचो. हे तुझ्यासारखी पासा जरी लावलंच ना कोणत्या लल्लाटात नाही, लक्षात ठेव समजलं ना. म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवतोय आणि बारी करतोय. माझं तोंड उघडलं तर तुका माहित बँडराचा गट्टा राया भारी पेटवा 101 रुपये धन्यवाद. पेटला की घरात जावा मंडळाचा माणूस असत तर गोष्ट वेगळी आहे. तो काय हसता बघा. पप्पा चल गावाला जाऊ शिंद्याची बैठकी खांद्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ शिंद्याची बैठकी खांद्यावर घेऊ. याच 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला बुवा आमचा 12 तारीखला सुंदर. त्या ठिकाणी बुवा हे आमचे गुरुबंधू शिवप्रसाद राणे अतिशय सुंदर आणि जोडी अशी निवडलेली वैभव सावंत बुवा आणि मी. ते नाही कसो क्लेश झालो रे तुझ्या नावातच अखिलेश म्हणजे तो किलेश 100%. ते भानगड झाली काय माका सांगा कसली बारी झाली तो जोडी कसलो 100% तो किलेशच कर. आता काय करीत तो बघा आणि 100-200 चालून दे त्याच्या हातात. मग तो सत्यानाश नाही गजरा खेळले तर भया कसे गजर करते गाडीवर जाऊन झोपतले मोर कार मग तू काय बनत आता मग माका काय फरक नाही पडत समजलं. तुका आंबे होय ना तर तिकडे येऊ खाया आंब्यांका आणि एकाने सांगले भाजकी आंब्याचं व्यापारी म्हणून ते तुझ्यासाठी ते ठेवलंय पिकतोय ते घेऊन जा ये परवा ऐकलं. पण बुवा ज्या स्थानावरती आपण आलो जेव्हा आपण पाया पडू गेलो तेव्हा बघा ना मूर्ती बघा ना आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बुवा. त्यांच्यावरती आपण 4 शब्द बोलू शकत नाही. किती वाईट गोष्ट आहे. 30 पैकी 26 बारे महिन्यात ठीक, पण ज्या ठिकाणी आपण जातो त्या याच्यावरती काहीतरी आधारित बोलू हवं ना. आता हे बघ यांच्या काळात काय होता 70 वर्षाचा हाड ऐकत सडे माडे गाळवले नाही काय हो राजवलाच की नाही चांगले. आतापर्यंत म्हणतो काय ताकद 70 वर्षाचा हाड म्हटलं काय हिंमत लागली हा सके सके मी चालले पुढे होय ना हो. कसले फांदे मोडे त्या होता टायकुळ्याचे तेव्हा तो इशारा होतो टायकुळ्याचे फांदे मोडीत जायचे. मग ती का बरोबर समजायचा मी पुढे जातोय टायकुळ्याचं फांदं मोडलंय त्या निशाण्यानं तू पुढे ये काय तेव्हा जायत होते. मग अजून कोण सांगतात आजोबा अजून कोण गाजवतो काय लागली हिंमत 4 सलाईना काम करू शकत नाही. एक उकड्या तांदळाच्या पेजाचा ग्लास कापिया पेजेवरची ते लक्षात ठेव. ए छाने जरा विचार करून बोल ऐकलं विचार करून बोल. क्लेश उगीच आपल्या क्लेश नको ते झाले तेवढे बस झाले ते लगीना आणि ना लगीन नाही तुझा सांग लगीना म्हणून येऊ देतलो 100%. पण बुवा
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवा काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवाजींना होते तो सुन्नत सबकी होती. तरी भूषण बुवा सांगून गेले नाही का बुवा. कारण महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा काय सांगते. प्रतिपदा चंद्रलेखेव व विष्णू विश्ववंदिता साहस सुनो शिव शैषा मुद्रा भद्रव राजते. म्हणजे याचा अर्थ काय बुवा. प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातोय, प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो तशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा वाढत जाऊ. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे माझ्या महाराजांची शिवमुद्रा वाढत जाऊ दे, असा त्या शिवमुद्रेचा बो अर्थ आहे. असं कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. धन्यवाद. उत्तम होते अमेय पावले बुवा पेटव. आता काय करू. माचीस तरी आणून द्यावा. आता बघूया का. ठीक आहे बुवा. कारण बारी पेटवू शकतो 100% आणि पेटवणार. कारण बुवा पंचरत्नांनी जो आपल्याला वारसा दिलाय त्या झाडाची आपण फांदे पण नाही, पानं नाही का बुवा, ते आपण कुठेतरी जपूया. कारण भजन कसं केलं पाहिजे. कारण पंचरत्नांनी सांगितले बुवा. कारण कोकण म्हणजे काय. कोकणातील असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारूड दशावतार शक्ती तुरा. पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून शिरपेचात मानाचा तुरा मिळवणार एकमेव व्यक्ती म्हणजे अरे गावचं रत्न कैलास माझं कोकण कसं आहे. एका गजराच्या माध्यमातून ज्याने सांगितलं ते कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जय घोष केला ते कमलसूत व पदवी बघा. कमलसूत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. वामन बुवा खोपकर, काशीराम बुवा परब, चिंतामणी बुवा पांचाळ, अमृत बुवा मोडक, अर्जुन बुवा तावडे, जयराम बुवा घाडेगावकर बुवा पुन्हा होणे नाही. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आताचा सिच्युएशनला काय झाला बुवा. गजरापर्यंत बारी इली, पेटी पकवा ढोलकीचं सामान घेतल्यान, 4 पोर घेतल्यान, गुटायल्यान, पेटी टेम्पोत टाकल्यान की वाटे गेलं रे बाबा खोय डबल वारी एक जाते बुवा. ही परिस्थिती आहे. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मोठे मोठे बुवा देखील बुवा, संतोष कानू शेतकर बुवा, सुशील गोटणकर बुवा, विशाल मसूरकर बुवा, त्यात नंतर चंद्रकांत जाधव बुवा, दुर्वास गुरव बुवा हे स्पर्धेच्या माध्यमातून बुवा डबल बारी क्षेत्रात आलेत. काय बुवा स्पर्धे. अरे तो ठेव जरा 2 मिनिटं. तुझ्या वेळी कसं बघत होतोय. काहीतरी प्रेम दाखव. तर प्रेम उद्या बोल. उद्या हस नाही. एक दिवस घ्या पाना तुका. तू उद्या घराकडे बोल बस. एवढाच. जास्त वेळ घेणार नाही. ऐकलं. कारण विषय काय माहिती. तू बोल बोल म्हणून सांगशी रे. आज एवढ्या सुंदर प्रकारे चायनाला उद्या कमेंट असतले. आतापर्यंत चांगले कार्यक्रम झाले. आतापर्यंत सगळे कार्यक्रम चांगले झाले. पण तुझ्या नाते केला कारण काहीतरी करूच आहे ना. तुका किती बोलायचं तेवढा बोल. पण माझ्या मायबाप भजन सुद्धा त्यांना माहिती आहे कोणाची किती ह्या काय हाती. त्यामुळे झाकली मूठ सावाला कधी ठेवतोय. विषयात मी पडत नाही. ठीक आहे बुवा. कारण छत्रपती कोणाला म्हणावे एवढा मुद्दा एक सांगण्याचा प्रयत्न करणार आणि रूपाचा अभंगाला सुरुवात करा. तू बिंदास बोल. पुढे गजर माझ्याकडे बघूया. कारण 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. कारण निष्कपट जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे छत्रपती आहे. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती आहे. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजल खानाचा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा चालता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सोडून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा चांता राजा म्हणजे बुवा छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराजांनी. ओके ठीक आहे. बोल 100%. आता फक्त बघा यो काय करीत मग धगवतो अक्षरशः माक. बिंदास बाबा तुझं लागतो का बुवा. त्या ठिकाणी युट्यूब मार्फत एक एका वेळेस बुवा फरमाईश होती की साजरे गुजरे रूपाचा अभंग जो आहे म्हणजे रूपावळ जी आहे ती सादर झाली पाहिजे. बुवा धन्यवाद देतो. आणि सगळे
प म ग म प सा नी प म प ग म ग रे सा नी सा ग रे सा बुवा. कारण वर बमाटला म्हणजे भजन नाही, वरपर्यंत आवाज लावलो म्हणजे भजन नाही, ते का लय पण होई लोकांका ऐकताना ढकलून घाल काही पण झाला तरी बंद करू नको, ढकलीत राहलं तरी झालं. प्रकाश दर्डे निमनवाडी मुंबई मंडळ अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे, धन्यवाद देतोय, स्वीकार करतोय. कारण सांगण्याचं मला तात्पर्य एवढंच आहे की ती आता त्यांनी क्वाड आकडे टाकल्याने सावंतवाल्याने ऐकलं, फक्त आउटफुट करणे फक्त चालू होत, त्यामुळे एका ह्यो जरा आकडून दाखवू लागलो. साऊंड जरी माझं बंद जरी केला तरी त्या टोकापर्यंत आवाज पोचायची कॅपॅसिटी मोठेपण नाही. कारण ह्या क्षेत्रात ज्यांनी मोठेपण केले, ह्या क्षेत्रात ज्यांनी कोणी गर्विष्ठपणा केल्या तो दानिक जाऊ डबल बॅरल जागेवर शितडी करून टाकले, 2 डुकरा पडली. टायमिंग पण काय बरोबर साधले तो. ठीक आहे असू दे. आणि एक तर चोर टाकला तर राग वेगळं झालं असतं. ठीक आहे. हृदया बुजीनी सोनियली हृदया बुजीनी हृदया बुजीनी हृदया बुजीनी सोनियली मकरंद फैवा मुतनासियाना मकरंद फैवा मुतनासियाना बांधी ज्वाला सुभाषा मनी
Thank you.
ठिकाणी मिरविले जोगियांचा धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी